नमस्ते. केला आज एक नंबर दुपारी बोलला म्हणता सांगून करणारच केला. होय. नियोजन कसं झालं आज काय? नियोजन म्हणजे हा मित्राचा खोंड होता आपल्या खरसुंडीच्या बबलू बसले कोण भरपूर दिवस पळत होता सगळं होतं. मला 500 जणांचे वायदे दिल्या. मला पण महिना दीड महिना झालं तुला 20 देतो 50 देतो मला पैसे. अरे म्हणतो वेळ येऊन दे 100% तुझं खोंड पळतोय टॉपला. आणि आज म्हणजे एक नंबर करण्यापेक्षा आनंद जास्त आहे की बैलगाडी क्षेत्रात आपल्या बैलांना चौथा खोंड उजेडात आणला. म्हणजे कसा विषय जिंकण्याला काय महत्व नाही पण बैलानं दुसरी बैल उजेडात आणणं याला महत्व आहे. आणि आपण पण काय म्हणतात लय जण म्हणतात की तुम्ही बैल देता किंवा उजेडात आणता बैल देण्याचं काय नाही. आपण सगळ्यांनी बैल देऊ फक्त जर जी खोंड पळतं ना किंवा टॉपला किंवा स्पीड त्या बैलाला आपण 100% बैल देऊ. आणि माणसं काही काही जण येतात की वायदी घ्या शी घ्या 40,000 घ्या तुम्ही सामान्य माणसाने बैल देताय. तसं काय नाही. बैल देण्याचं कारण नाही. बैल पण आपला पाहिला तर 100% मी बैल देईन फक्त बैल पाहायला पाहिजे तेवढा 100% देईन. वायदीचा विषय काही नाही. आणि मालक आहेत ते पण सांगतील की किती वायदीचा किंवा काही विषय काय बोलला हो याच्या अधिकार. आणि आज बैल कसा दिला आणि काय दिला. आपण कुठं कुठं वायदी दिली? आपण आजपर्यंत या बैलाला म्हणजे पैर केलं कोणाला वायदी दिली नाही. वायदी ज्यानं मागितली त्याच्याबरोबर बैल आपण तिथंच थांबलो. आपण अंधारातली बैल घालून इकडे तिकडे उजेडात आलो पण वायदी कोणाला दिली नाही. आणि ज्यानं वायदी आपल्याला मागितलेली त्यांचा आता फोन भरपूर मला येतात. पण त्यासने एवढंच सांगतो तुम्ही तेवढी वायदी मागितलेली ह्याच्या दुप्पट वायदी आहे आपली आणि वेटिंगला थांबायला. म्हणजे स्पष्ट आहे का त्यांनी माणुसकी दाखवली असती तर साहजिक मी आज बबलू बसले आहे तिथं मी आज बैल त्यासने असाच दिलाय. उद्या भविष्यात ते एक नंबरला महाराष्ट्र केसरी होऊन द्या कोण माझा बैल म्हातारा हो किंवा दुसरा एक कोणता तो देणार. याला जाणीव राहणाऱ्या माणसाने ही बबलू बसलेल्या माहित नाही खरसुंडीचा कोण आहे काय की लय जण म्हणले ते नवाट असेल पोरग काय असेल पण यांच्या वडिलांचा इतिहास भरपूर मोठा आहे. ह्या माणसांची पुष्यगावात गाडी राहिली. ज्यावेळेस माणसाने कळत नव्हतं की लाखानं बैल ऐकायची त्यावेळेस 11,51,000 रुपयाला जेव्हा कुठला सर्जिया बैल इकल्याला मानत 2007 ला. अरे बापरे. हा पण हे कसं समजतात की बाबा असं. पण माझं एक म्हणणं आहे की माझ्या वडिलांपासून किंवा जुन्या नादातली जेवढी बैल पळतात त्याने 100% मी बैल देणार का तर देणार. त्यांचा न पोहून फक्त एवढंच की ह्या बैलाला टिगावा आणि माझा एकटा ओढत आहे असं ही पण मी म्हणत नाहीये. ती बैल आज बबलू बसलेचा खोंड पळाला म्हणून ह्यो एक नंबर झालाय. तो नसता पळाला तरी शक्य नाही. एक बैल कुठलाच लावू शकत नाही. दोन्ही बैल पळते तोच नंबर होतो 100%. आता कधी गाडी दिसेल आपली याच्यावर? 100% दिसणार गाडी. विषय काय मध्ये दरवेळेस नवीन पैर आहेत आपल्याकडे. नवीन कोणते मला बघायला आता हे 4थं खोंड झालं आता रिलीज म्हणजे नवीन म्हणजे बाबा चांगलं झालं सुरुवात झाली. अजून एक 2-3 जोडीदारांची खोंड आहेत त्यासनी द्यायचा बैल त्यांची खोंड उजेडात काढायची. त्याने आपली किंमत ठेव भविष्यात आपला बैल 2 नंबरचा असो किंवा 1 नंबरचा असो त्याने बैल दिला तर आपण जी बैल ज्यासनी दिलेत त्याचं म्हणजे आपण काहीतरी केल्यागत झालंय ह्या नादात. म्हणजे जेवढी तुमची गँग आहे त्यांना बऱ्यापैकी सगळ्यांनी दिली 100% देणार मी बैल. अजून आणली सगळ्या जणांनी बैल देणार मी. बैलवाल्याचं पण देणार वासरवाल्याचं पण देणार. आता मोठ्या मैदानाचं कुठे नियोजन अजून पुढच्या? आता नियोजन अजून काहीच केलेलं नाही. आता 1 तारखेला बिनजोडला नाहीतर कुठं मैदान असेल तर. आणि असं पण नाही पाठायचं तुम्हाला बैल सगळ्या मैदानात पळताय ना मोठ्या बारक्या म्हणा मैदान 100% आपण काय नसतं की मोठं बारकं तसं काय नसतं. की मैदानच असतं. ज्यावेळेस माणूस म्हणतात ना शर्यतीसाठी मैदानात उतरतो त्यावेळेस मोठं मैदान किंवा मोठी गाडी शेजार आहे ही कुणाला एकोणती बारका गट हलका गट आहे ती कुणाला कमजोर समजून कधी कुणाची गाडी लागेल आणि कोण मोठा होईल त्या नादात. कारण ही शर्यत ही 4 पायाचे कधी कोण कुणाला हरवू शकतोय ते सांगू शकत नाही ह्या नादात. नमस्कार. काय सांगाल पाटील साहेबांबद्दल? पाटील साहेबांना 1-1.5 महिना झाला बैल मागत होतो तर त्यांनी एकच सांगितलं बबलू वेळ होती तुला बैल देणार. मी अक्षर त्यांना एवढं बोललो काय असेल ते लोकांकडनं घेतात तेवढी वायदी मी देतो. 20-25 काय असेल तुझ्याकडनं रुपये घेणार नाही तुला बैल देणार माझं मी फोन करून. आणि काल त्यांचा रात्री फोन आला की उद्या तू खोंड घेऊन ये. आणि बैल देऊन पण नियोजनात ठेवलं आहे ना पाटील साहेब. त्यांनी सांगून 1 नंबर करायला लावला. त्यांनी कालच सांगितलं तू खोंड घेऊन ये तुला 1 नंबर करून देतो गुलाल देतो. माझ्या वासराला गुलाल नव्हतं. कालच बोलला होता ही गोष्ट? हो कालच बोललो. काय म्हणलं आज ये फक्त घेऊन ये. हा कालच त्यांनी मला सांगितलं. कधी दिसेल तरी आपली गाडी परत काय आता पाटलांच्या नियोजनात बऱ्यापैकी तीच करतात का नियोजन? हो तेच त्यांना विचारून असते. शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचाल.